नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकऱ्याने वर्षभर कष्ट करून घेतलेले पीक जर अतिवृष्टी, दुष्काळ किंवा इतर नैसर्गिक संकटामुळे खराब झाला तर आधार म्हणून प्रत्येक शेतकरी पीक विम्याकडेच पाहतो. त्यामुळे आजचे जे 4 अपडेट्स आले आहेत ते प्रत्येक शेतकऱ्यांनी समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर चला समजून घेऊया आज नेमके कोणते 4 अपडेट आलेले आहेत. तर पहिला अपडेट आलेला आहे, पीक विम्यासाठी 31 जुलै ही अंतिम तारीख आहे. नंबर 2चा अपडेट आहे, फळ पिकांसाठी विम्यांची मुदतवाढ. नंबर 3चा अपडेट आहे पीएम किसान बाबत. आणि नंबर 4चे अपडेट आहे, विम्याचे पैसे मिळाल्याची तक्रार करत शेतकऱ्यांनी केलेली मोठी मागणी. तर शेतकरी मित्रांनो, या 4ही अपडेटचा तुमच्यावर नेमका काय परिणाम होऊ शकतो हे आपण आज फक्त बातमी म्हणून नाही तर अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, शेवटी मी एक अशी महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी अनेक शेतकऱ्यांच्या मनात असलेल्या माझा अर्ज व्यवस्थित भरला आहे का नाही या प्रश्नाशी थेट संबंधित आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती प्रेस करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाहीत. तर चला सुरू करूया. शेतकरी मित्रांनो, आजकाल सोशल मीडियावर रोज नवीन मेसेज व्हायरल होतात. कोणी म्हणतं पीक विम्याचे पैसे जमा झाले की, कोणी म्हणतं पीएम किसान हप्ता आला, तर कोणी म्हणतं नवीन योजना लागू झाली. पण प्रत्येक व्हायरल मेसेज खरंच असेल असंही नाही. त्यामुळे चुकीच्या माहितीमुळे गोंधळ होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी बोलूया प्रधानमंत्री पीक विम्याबद्दल. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना 31 जुलैपूर्वी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत अर्ज करण्याचं आवाहन केलं आहे. आता तुम्ही म्हणाल 31 जुलै ही तारीख इतकी महत्त्वाची का? शेतकरी मित्रांनो, इथे एक आपण महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. 31 जुलै ही फक्त एक तारीख नाही तर खरीप हंगामासाठी पात्र असलेल्या अनेक शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचा अर्ज करण्याची मुदत आहे. त्यामुळे जर या कालावधीत पात्र शेतकऱ्यांनी अर्ज केला तर नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ किंवा इतर पात्र कारणांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास योजनेच्या नियमानुसार दावा करण्याची शेतकऱ्यांना संधी मिळू शकते. पण जर अर्जच भरला नाही किंवा अंतिम मुदत निघून गेली तर हंगामासाठी विमा संरक्षण मिळण्याची संधी गमावू शकतो. म्हणूनच 31 जुलै ही तारीख लक्षात ठेवणं प्रत्येक पात्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. पण थांबा, इथे अनेक महत्त्वाची माहिती अनेकांना नसते. अनेकांना वाटतं हीच अंतिम तारीख प्रत्येक पिकासाठी लागू असतं, पण तसंही नाही आहे. कारण आता जी पुढची माहिती मी सांगणार आहे ती विशेषतः फळबाग घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण फळ पिकांसाठी अर्जाची मुदत वेगळी ठेवण्यात आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही आणखीन पीक विमा भरला का नाही हे कमेंटमध्ये नक्की कळवा. कारण की तुमच्या कमेंटमुळे बाकी शेतकऱ्यांनाही समजून येतं की तुम्ही पीक विमा भरला का नाहीये. तर चला आता आपण दुसऱ्या मोठ्या अपडेटकडे बोलूया. शेतकरी बांधवांनो, आता दुसऱ्या महत्त्वाच्या अपडेटकडे येऊया. आताच आपण खरीप पिकाच्या पीक विम्याची अंतिम तारीख 31 जुलै असल्याचं पाहिलं, पण अनेक शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झालाच असेल, जर मी फळ पीक घेत असेल तर माझ्यासाठी हीच तारीख लागू होते का? तर याचं उत्तर आहे नाही. इथेच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने संत्रा, मोसंबी, लिंबू, द्राक्ष, पेरू, चिक्कू आणि हळद या 7 पिकांसाठी पीक विम्याचा अर्ज करण्याची मुदत 14 जुलैपर्यंत वाढवलेली आहे. आता तुम्ही म्हणाल मुदतवाढ म्हणजे नेमकं काय? तर अनेकांना वाटतं मुदतवाढ म्हणजे सरकारने नवीन योजना सुरू केली किंवा अनेक लाभ जाहीर केला, पण तसं नाही. मुदतवाढ म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आधी दिलेल्या कालावधीत अर्ज करता आला नाही त्यांना अर्ज करण्यासाठी अतिरिक्त वेळ शासनाने दिलेला आहे. म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्यांनी कागदपत्रामुळे, तांत्रिक अडचणीमुळे किंवा इतर कारणामुळे वेळेत अर्ज करू शकला नाही तर आता त्याला 14 जुलैपर्यंत ही संधी मिळू शकते. पण शेतकरी मित्रांनो, इथेच एक महत्त्वाची गोष्ट आपण समजून घेऊया. ही मुदत सर्व पिकांसाठी नाहीये, ती विशिष्ट फळांसाठी आहे. त्यामुळे तुमचं फळ या यादीत येतं का हे एकदा नक्की तपासा. शेतकरी मित्रांनो, थांबा, इथे आणखीन एक प्रश्न आहे. जर मी 14 जुलैनंतर अर्ज केला तर काय होईल?
सामान्यतः अंतिम मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जात नाहीत. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर अर्ज पूर्ण करणं महत्वाचं असतं. आता या निर्णयाचा तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो हेही आपण जाणून घेऊया. जर तुम्ही या 7 पैकी कोणतेही पीक घेत असाल आणि अजून अर्ज केला नसेल तर ही मुदतवाढ तुमच्यासाठी महत्त्वाची संधी ठरू शकते. पण थांबा, पुढचा अपडेट यापेक्षाही अत्यंत महत्त्वाचा आहे. पीएम किसान योजनेबाबत एक अशी माहिती समोर आली आहे जी प्रत्येक लाभार्थ्याने समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक शेतकरी अजूनही एकाच कारणामुळे अडचणीत येतात. तर चला आता तिसऱ्या मोठ्या अपडेटकडे आपण वळूया. शेतकरी बांधवांनो, आता तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या अपडेटकडे वळूया. पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे. जर माझ्या खात्यात अजून हप्ता झाला नसेल तर त्यामागचं कारण काय असू शकतं? हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे, कारण 2,000 रुपयांचा प्रत्येक हप्ता अनेक शेतकऱ्यांसाठी बियाणे, खतं, औषधे आणि इतर शेतीच्या खर्चासाठी उपयोगी पडतो. पण इथेच एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊया. प्रत्येक वेळी हप्ता न येण्याचं कारण सरकारने योजना बंद केली असं नसतं. अनेकदा KYC पूर्ण नसते, शेतकऱ्यांचा आधार क्रमांक आणि बँक खात्याची माहिती कधी जुळत नाहीये किंवा बँक खात्याशी संबंधित तांत्रिक या अडचणीमुळेही विलंब होऊ शकतो. आता तुम्ही म्हणाल, मग आपण काय करायचं? सर्वात अगोदर तुमचं KYC पूर्ण आहे का, आधार क्रमांक योग्यरित्या जोडले आहे का आणि बँकेची माहिती अपडेटेड आहे का याची खात्री करून घ्या. जर ही माहिती योग्य असेल तर संबंधित अधिकृत पोर्टल किंवा कृषी विभागाकडून तुमच्या अर्जाची स्थिती तपासून घेते. पण थांबा, इथे अजून एक महत्त्वाची माहिती आहे. काही शेतकरी संघटनांनी मागणी केली आहे की 2019 नंतर शेती जमीन खरेदी केलेल्या पात्र शेतकऱ्यांनाही पीएम किसानचा लाभ मिळावा. पण इथे एक गोष्ट समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ही सध्या मागणी आहे, सरकारचा अंतिम निर्णय नाही. म्हणून सोशल मीडियावर सर्वांना लाभ मिळणार किंवा नवीन नियम लागू झाला असे मेसेज दिसले तर अधिकृत घोषणा होईपर्यंत त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. आता या अपडेटचा तुमच्यावर नेमका काय परिणाम होऊ शकतो हेही जाणून घेऊया. जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमची कागदपत्रे आणि KYC अपडेटेड ठेवणं महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्ही 2019 नंतर जमीन घेतली असेल तर या मागणीबाबत पुढे सरकारकडून काही अधिकृत निर्णय येतो का याकडे लक्ष ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. पण थांबा, आजचा सर्वात महत्त्वाचा अपडेट अजून बाकी आहे. पीक विम्याचे पैसे न मिळाल्याची तक्रार करत काही शेतकऱ्यांनी सरकारकडे नेमकी कोणती मागणी केली आणि त्यामागे घडामोडींचा तुमच्यावर काय परिणाम होऊ शकतो? तर चला आजच्या सर्वात मोठ्या आणि शेवटच्या अपडेटकडे वळूया. अनेक शेतकरी वारंवार एकच प्रश्न विचारत आहेत. जर पीक विम्याचा कर्ज भरला असेल तरी पैसे मिळाले नसतील तर नेमकं काय करायचं? शेतकरी मित्रांनो, हा प्रश्न काय नवीन नाहीये, पण या संदर्भात आता एक महत्त्वाची घडामोड समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, लातूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी अशी तक्रार केली आहे की त्यांना 2022 पासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा अपेक्षित लाभ मिळालेला नाहीये. एवढंच नाही तर 2025 हंगामातील काही शेतकऱ्यांनाही विम्याची रक्कम आणखीनही मिळाली नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. याच कारणांमुळे संबंधित शेतकऱ्यांनी पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे निवेदन सादर करून या प्रकरणात लक्ष घालण्याची आणि संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. आता तुम्ही म्हणाल, याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे पैसे अडकले आहेत का? याचं उत्तर आहे नाही. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. ही माहिती लातूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी मांडलेल्या तक्रारीशी संबंधित आहे. त्यामुळे याचा अर्थ संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याचे पैसे अडकलेत असा होत नाही. म्हणून सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही व्हायरल मेसेजवर लगेच विश्वास ठेवू नका. पण जर तुमच्याही खात्यात विम्याची रक्कम नसेल तर काय करायचं? सर्वप्रथम तुमचा अर्ज पावती, बँक खात्याची माहिती आणि अर्जाची स्थिती तपासा. त्यानंतर गरज भासल्यास संबंधित कृषी कार्यालयात किंवा विमा कंपन्याशी संपर्क साधा. शेतकरी मित्रांनो, आता या सर्व अपडेट्स आपण थोडक्यात अपडेट घेऊया. आज आपण पाहिलं, खरीप पीक विम्यासाठी अंतिम तारीख ही
31 जुलै आहे, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही पीक विम्यासाठी अर्ज करा. नंबर 2, काही पिकांसाठी अर्ज करण्याची मुदतवाढ ही 14 जुलैपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. नंबर 3, पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांनी ई-KYC बँक खात्याची माहिती अपडेटेड ठेवणं महत्त्वाचं आहे, हेही आज आपण पाहिलं आहे. आणि नंबर 4, लातूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी पीक विम्याबाबत निवेदन देत त्यांची प्रलंबित लाभाबाबत लक्ष वेधलं आहे. जर तुम्ही अजून पीक विम्यासाठी पात्र असूनही अर्ज केला नसेल तर अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरू शकतं. जर तुम्ही पीएम किसानचे लाभार्थी असाल तर ई-KYC आणि बँकेची तपशील तपासून ठेवा. आणि जर तुमच्याही भागात पीक विम्याबाबत काही अडचण असेल तर अधिकृत माहिती मिळवून त्यांचा पाठपुरावा करा. शेतकरी बांधवांनो, आमचा उद्देश फक्त बातम्या सांगणं नाही तर तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगणं, जेणेकरून योग्य माहिती तुमच्या आधारे तुम्हाला योग्य निर्णय घेऊ शकाल. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रासोबत शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करा. शेतकरी मित्रांनो, मी पुन्हा भेटेन अशा एकाच महत्त्वाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान. धन्यवाद.